हे दाबलं की आपलं होतं ना पण. आपण 351 पर्यंत आलो होतो. हे पहा, आता जरा बोलणं बंद करा प्लीज. आपण सुरू केलं आहे, आता जरा खरं म्हणजे त्याच्या आधी शांत व्हायला पाहिजे. आता हे 351 ओव्यांपर्यंत आपण आलो आहे. यामध्ये आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये जो काही भाग पाहतो आहे तो एकदा तुम्हाला आठवण तुम्हाला करण्यासाठी म्हणून सांगते की भगवंत अर्जुनाला सांगण्याचा असा प्रयत्न करताय की जे काही कर्म आपल्या हातून होतं ते कर्म आत्मा करत नाही. जी लोकांची समजूत असते की आत्म्यानी अशी कर्म केली म्हणून पुढचा असा जन्म प्राप्त झाला, तर आत्मा कर्म करत नाही. जो आपल्यामध्ये शुद्ध आत्मा आहे तो कर्म करत नाही. आता मग त्या जे कर्म निर्माण होतं त्या कर्माला कारणं काय आहेत, ती कारणं कोणती ते पुढे सांगितलेलं आहे. या शेवटच्या त्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की कर्म कोणत्या कारणांमुळे घडतं, तर देह, कर्ता, इंद्रिय, वायुशक्ती, आठवतंय वायुशक्ती आणि देववृंद, असं त्यांनी सांगितलेलं आहे की ही 5 कर्माची कारणं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की कर्म आत्मा करत नाही. मग कर्म कशामुळे घडतं, तर कर्म घडायला ही कारणं आहेत. याच्यामुळे कर्म घडतं. आणि त्याच्यातलं शेवटचं जे देववृंद आहे तेही आपण कारण पाहिलं. त्याचं थोडंसं एकदम आता आठवलं म्हणून म्हणते की पहा, आपल्या ह्यांची संत रामदासांचं असं एक हे आहे, वचन आहे की केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. असं जे ते अधिष्ठान असं जे म्हटलंय ते बरोबर या ठिकाणी तो अर्थ आहे. हे लक्षात घ्या की देवांची म्हणजे ह्या ईश्वराचा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी पाठीराखा तो असला पाहिजे आपल्या सगळ्या कर्मांसाठी. नुसतं देह, कर्ता, इंद्रिय आणि वायुशक्ती ह्या सगळ्या भौतिक सगळ्या प्रकृतीच्या बाबी झाल्या तर केवळ प्रकृतीमुळे काम होत नाही, तर देवांचं त्याला सहकार्य किंवा देवांचा पाठिंबा त्याला असतो, आधार असतो. अधिष्ठान याचा अर्थ आधार, की देवांचा आधार असतो, ईश्वराचा आधार असतो. तर अशा प्रकारे आपण कर्मांची कारणं हा भाग आपण पाहिला. आता त्याच्यानंतर पुढे आपण आता जाणार आहोत 15व्या श्लोकांनंतरच्या ओव्या पाहतोय आता. 15व्या म्हणजे आता 51 नंतर पुढच्या 2 घेण्याची तशी गरज नाही आहे. म्हणून आता पुढे जे काही सांगितलेलं आहे त्याचा उल्लेख शेवटच्या ह्या 53व्या ओवीमध्ये केलेला आहे की हे जे कर्म घडतं, हे कर्म घडायला जशी ही कारणं त्यांनी सांगितली 5 कारणं, तसंच ते असं म्हणतात, भगवंत असं म्हणतात की त्या कर्मांच्या मागे काही हेतू असतात. हेतू म्हणजे हेतू आणि कारण ह्याच्यामध्ये थोडा फरक केलेला आहे की ह्या हेतूसाठी आपण काम करतो. कुठलंही कर्म जे करतो, शरीराने असो, मनाने असो, कशाही प्रकारे असो, जे कर्म करतो त्याच्या मागे काही हेतू असतो. तर तो जो हेतू आहे तो आता अगदी 1-2 ओव्यांमध्ये खरं म्हणजे तो स्पष्ट झालेला आहे. तर
तो आपण आधी पाहूया. आता ह्या 15व्या श्लोकानंतरच्या ज्या ओवी आहेत त्यातली 57वी ओवी बघा. पहिल्या 1-2-3 मी गाळते आहे का त्याची, म्हणजे त्या नुसत्या उपमा आहेत म्हणून ते मी गाळते आहे. आणि 57वी ओवी म्हणजे तैसे असा पहिला जो शब्द आहे ह्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा जे उपमा दिलेल्या आहेत तसं त्याचप्रमाणे असं त्यांना म्हणायचं की आता पहिलंच एक ओवी जर 54वी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते. तरी अवसाता आली माधवी ते हेतू होय नवपल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी पुष्प फळाते. म्हणजे हेतू काय तर ती माधवी म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतू का येतो त्याचं कारण असं की नवपल्लव सगळ्या झाडांना फुटतो आणि मग पल्लव फुटला की मग त्यानंतर पुष्प येतात, पुष्पांची मग फळं होतात. तर अशा प्रकारे म्हणजे पुढे काय घडतं त्याच्यामुळे त्याला हेतू असं म्हटलेलं आहे. तर तसं त्याचप्रमाणे आता 57वी ओवी आपण पाहतोय. तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा, तो संकल्पो लावी दिवा वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जाताची या वाटा, तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. असं त्या 2 ओव्या जोडून घ्या ज्याच्यामध्ये हेतू सगळेच 5 हेतू काय आहेत ते सगळे सांगितलेले आहेत. आणि ते असे आहेत की पहिलं म्हटलंय की पहिला हेतू काय तर आपलं मन. आपल्या हातून जे कर्म घडतं त्याला आपलं मन खूप म्हणजे मन आपल्याला त्या कर्माला प्रवृत्त करत असतं की मला हे पाहिजे असं मन म्हणतो म्हणून आपण करतो. तर त्यामुळे मन हेतू पांडवा. तर मन हे पहिलं फार महत्त्वाचं हेतू. त्यानंतर मग त्या मनात काय होतं असं एकदा त्याला ते विचार मनामध्ये आपल्या निर्माण झाले की हे कर्म आपल्याला करायचं हे विचार निर्माण झाले की मग पुढे काय होतं. दुसरं म्हणजे होय कर्म संकल्प भावा. हा दुसरा हेतू म्हणजे आधी मन पाहिजे, मनानंतर त्या मनामध्ये कर्म संकल्प निर्माण व्हायला पाहिजे की हे काम आपल्याला करायचं आहे असा संकल्प निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे या 2 ओव्या आपण पाहतोय ना याच्यामध्ये सगळे 5 हेतू स्पष्ट होत आहेत. तर पहिलं म्हणजे मन, त्यानंतर मनामध्ये निर्माण होणारा कर्माचा संकल्प की हे आपल्याला करायचं आहे. हा जो विचार निर्माण होतो त्याला आपण संकल्प असं म्हणतो. आता पुढे काय म्हटलंय तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. म्हणजे मग तो जो संकल्प आहे तो मनातल्या मनात का होईना आपण बोलतो. अगदी बाहेर आपण बोलून दाखवतोच असं नाही, पण मनात आपण बोलतो की नाही हे आपल्याला करायचं. त्याला वाचा असं म्हटलेलं आहे. तर वाचेचा गा संकल्पू लावी दिवा वाचेचा गा म्हणजे हे तिसरा हेतू झाला वाचा. त्यानंतर पुढे चौथा मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जाताची या वाटा. म्हणजे तो जो वाचेचा दिवटा म्हणजे तो जो दिवा आहे तो काय करतो तर कृत्य जाताची या वाटा. म्हणजे कृत्य जाता म्हणजे सगळ्या प्रकारची कृत्य करण्याच्या वाटा काय आहेत. दिवा काय दाखवतो प्रकाश दाखवतो ना. तर तो त्या वाटा प्रकाशित करतो की आपल्याला कर्म कसं करायचं आहे हे त्या वाटा तो दाखवतो. म्हणजे कर्म जातांची या वाटा तो दिवटा दाखवतो. आणि मग तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. मग शेवटी काय होतं की करता रिगे म्हणजे कर्त्या पूर्णपणे रिगे हा शब्द म्हणजे प्रवेश करतो कर्त्याच्या एकूण मनामध्ये. हा कामठा कर्तृत्वाचा म्हणजे आता हे कर्तृत्व आपल्याला करायचं आहे हा पक्का निर्धार त्या मनामध्ये होतो.
कर्तृत्वाचा निर्धार होतो. आणि मग आता पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय, मग काय पुढे काय होतं ते तर शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे लोह काम लोखंडे निर्वाळी जे जैसे. म्हणजे मग पुढे आपलं शरीर आणि इतर बाकीची आपली शरीराची सगळी शरीराधिक म्हटलंय. याचं कारण शरीर आणि शरीराची सगळी 10 इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अशी सगळी इंद्रिय म्हणून ते दळवाडे, ह्याचा अर्थ संच. संच त्या सगळ्या इंद्रियांचा संच म्हणजे आपलं हे जे शरीर आहे त्याच्यामध्ये मन वगैरे हे सगळं आलं. तर शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे. म्हणजे ही अशा प्रकारे ही शरीराधिक जी काय सगळं आहे ते सगळं त्या कर्माचा हेतू बनतात. आणि जसं मग आता उदाहरण दिले, लोह काम लोखंडे निर्वाळीचे जैसे. म्हणजे आपल्याला जर लोह काम करायचं असेल तर लोखंड असलं पाहिजे, त्याशिवाय लोह काम होत नाही. त्याचप्रमाणे कर्म करायचं असेल तर आपल्याला शरीराधिक दळवाडे सगळं आपल्यामध्ये असायला पाहिजे. शरीरही असायला पाहिजे, मनही असायला पाहिजे, बुद्धी असायला पाहिजे, इंद्रिय असायला पाहिजे. हे सगळं त्या सगळ्याला मिळून त्या ह्याचा शरीराचा संच असं म्हटलेलं आहे. तर हा 5वा शरीराधिक दळवाडे जे म्हटलंय ना, हा 5वा आहे. तर कारण त्या शरीराला ते घडवून पाहिजे असतं. म्हणजे मनालाच नव्हे तर शरीराला ते पाहिजे असतं. आणि त्यामुळे हेतू म्हणजे शरीर हे कसं आहे की शरीर हे कारणही आहे. आपण पाहिलं ना, कारणामध्येही शरीराचा उल्लेख आहे आणि शरीर हा हेतू म्हणूनही सांगितलं आहे. हां, तर त्यामुळे असा त्याच्यामध्ये गोंधळ करू नका. हेतूही आहे तो आणि कारणही आहे. आणि मग आता पुढे त्याच्या मधल्या काही ओव्या गाळून 66वी ओवी घेते. 366वी ओवी. आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे आता ह्या दोन्हीचा कारण आणि हेतू ह्या दोन्हीचं मिळून आता ज्ञानदेव आपल्याला सांगतात की ज्या वेळेला ही देहादिकी कारणी म्हणजे देहादिक कारण आणि देहादी हेतू ह्या सगळ्यांची ज्या वेळेला मिळणी होते म्हणजे मेळ होतो, हेतूही पाहिजे कारणही पाहिजे, या सगळ्यांचा ज्या वेळेला मेळ होतो त्यावेळेला होय जया उभारणी कर्म जाता. म्हणजे कर्म कसं निर्माण होतं हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. मला असं वाटतं की सहज कळण्यासारखं आहे, फार काही ह्याचं स्पष्टीकरण आवश्यक नाही. त्यानंतर पुढे आता जातोय आपण आणि मधल्या काही ओव्या गाळून पुढे जातोय. हे आता 75वी ओवी बघा. हे गाळण्यामध्ये ना एक तर मी म्हणजे तुम्ही असा विचार करू नका मी वेळासाठीच हे सगळं गाळते. वेळ हा तर एक भाग आहेच, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की काही वेळेला ज्ञानेश्वरीतल्या ह्या ज्या ओव्या आहेत की जिथे अनेक प्रकारची उदाहरणं, अनेक दृष्टांत, अनेक उपमा दिलेल्या आहेत, त्याच्यात आपण गोंधळून जातो. म्हणजे आपल्याला निश्चित काही कळत नाही, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून मी शक्यतो त्याबरोबर मागच्या ओळीला पुढे कसं जोडून घेता येईल हे ठरवून मी ह्या पुढची ओवी कुठली हे सांगते. तर आता 75वी ओवी आपण पाहतो. तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निघे ते शास्त्राची न लगे कासे जवळ. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ह्या
अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने असा एक प्रश्न विचारला होता की शास्त्राला सोडून जर कर्म कोणी केलं, आठवतं ना, तर मग त्याचा परिणाम काय होतो, हा त्याचा प्रश्न होता. आणि आता त्या प्रश्नाचं हळूहळू उत्तर देत आहेत भगवंत या सगळ्या स्पष्टीकरणामध्ये. आणि त्या तसं आता त्यांनी जे काय सांगितलं आहे ते ह्या ओवीमध्ये जे काय सांगितलं आहे ते असं आहे की कारण हेतू योगे, म्हणजे कारण आणि योग, कारण आणि हेतू ह्या दोन्हीचा ज्या वेळेला मेळ होतो, त्याची मिळणी होते, त्यावेळेला जे बिसाट कर्म निघे, म्हणजे बिसाट म्हणजे त्याच्यातून निघालेलं जे काही सर्व प्रकारचं कर्म, विविध प्रकारची कर्म निघतात, तर ती जी सगळी कर्म निघतात ते शास्त्राची न लगे कासे जवळ, म्हणजे ते कर्म ज्या वेळेला शास्त्राच्या कासेला लागत नाही. कास म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कास म्हणजे की ज्या वेळेला पोहताना आपल्याला पोहता येत नसेल तर दुसऱ्याच्या कासोट्याला धरलं जातं, ज्याला पोहता येतं त्याला, त्याच्या, आणि आपण तरून जातो. तर तसं ह्या ठिकाणी तोच अर्थ आहे की शास्त्राची न लगे कासे जवळ, म्हणजे ज्या वेळेला शास्त्राच्या कासाला ते लागत नाही, त्याच्याशिवायच ते आहे, त्याला पुढची ओवी जोडून घ्यायची. कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही, तो अन्यायोगा अन्यायी हेतू जाणावा. लक्षात आलं की त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की असं ज्या वेळेला होतं की ज्या वेळेला शास्त्राचा काही त्याच्याशी संबंध नाही आहे, आपण काहीतरी केवळ आपल्या मनाला वाटतंय, आपल्या शरीराला वाटतंय, आणि म्हणून आपण आपलं त्याच्या आधारे आपण कर्म करतोय, तर त्याचा जर शास्त्राशी काही संबंध नसेल तर मग ते कर्म कसं असतं, ते कर्म होतची असे, म्हणजे कर्म तर घडतच राहतं, पण परी ते होणे नव्हे पाही, म्हणजे ते कर्म हे खरं म्हणजे कर्म नव्हे, तर ते काय आहे, तो अन्याय आहे. तो अन्याय योगा अन्यायी हेतू जाणावा, म्हणजे त्याचा हेतू काय असतो, अन्याय करणं. त्याचं अगदी उत्तम उदाहरण महाभारतातलं म्हणजे दुर्योधन. बरोबर आहे ना, की काही कशाचाही त्यांनी कधी विचार केला नाही की आपण केलेल्या कर्मांचे परिणाम काय होतील ह्याचा सुद्धा, म्हणजे स्वतःवर सुद्धा काय परिणाम होतील ह्याचाही कधी त्यांनीही नाही, धृतराष्ट्रांनी नाही, ह्यांनी कधी विचार केला नाही. हे त्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. तर हा अशा प्रकारची कर्म करणं म्हणजे अन्याय आहे, म्हणजे अन्यायाच्या हेतूनीच केलेलं ते कर्म असतं. हेतू जाण अर्जुना, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण एवढंच नाही, म्हणजे दुर्योधनच नाही, तर मी आणखीन मला एकदम आठवलं म्हणून सांगते की महाभारतातलं ह्याचं आणखीन दुसरं एक फार महत्त्वाचं उदाहरण आहे की हे जे कौरव पांडव युद्ध चालू होतं, त्या युद्धामध्ये ज्या वेळेला भीष्म 10 दिवस सेनापती होते, पण त्यानंतर ज्या वेळेला भीष्म शरपंजरी पडले, त्यानंतर कोण, द्रोणाचार्य सेनापती झाले. आणि द्रोणाचार्य खरं म्हणजे अत्यंत पराक्रमाने लढत होते, पण तरी सुद्धा कौरव पक्षाचा, कारण पांडव इतके पराक्रमाने लढत होते की कौरव पक्षाचा अत्यंत विनाश होत होता. आणि तो विनाश बघून त्यावेळेला कसं होतं की सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला की सगळे शिबिरात जात असत. तर तसं सगळं सैन्य शिबिरात परतलं की दुर्योधन द्रोणाचार्यांना अद्वा बोलत असे. म्हणजे आपण जर महाभारत वाचलं तर ही त्याची विधानं त्या ठिकाणी आपल्याला दिसतात की इतकी निंदा नालस्ती द्रोणाचार्यांची तो करत असे की शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की एक दिवस द्रोणाचार्य त्या सगळ्या प्रकाराला इतके कंटाळले आणि त्यांनी असं ठरवलं की आता कशाचाही विचार करायचा नाही, धर्म अधर्म कशाचा, न्याय अन्याय कशाचा विचार करायचा नाही, जे आपल्याला करता येईल ते करायचं. आणि त्यानंतर मग
त्या युद्धामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की द्रोणाचार्य अत्यंत अधर्माने लढायला लागले. आणि ह्यातला एक भाग म्हणजे जे रात्री युद्ध बंद करायचं असेल सूर्यास्तानंतर, त्याच्याऐवजी त्यांनी रात्रीसुद्धा युद्ध चालू ठेवलं. आणि रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला पांडव सैन्य म्हणजे कोणाला सैनिकांना सुद्धा ही सवयच नव्हती कधी रात्रीच्या वेळेला युद्ध करायची. आणि द्रोणाचार्य असा काही शस्त्रास्त्रांचा प्रहार त्या सैन्यावरती पांडव सैन्यावरती करत होते की आता हे सगळं पांडव सैन्य नामशेष होईल का काय अशी भीती वाटायला लागलेली होती. इतका त्यांनी अधर्माने हे केलं. आणि त्यावेळेला तुम्हाला जर माहिती असेल महाभारत, तर त्यावेळेला कृष्णाने ह्याला कोण ह्याचा भीमाचा मुलगा घटोत्कचाला बोलवून घेतलं. आणि घटोत्कचाला बोलवून घेताना कृष्णाची ही कल्पनाच अशी होती, म्हणजे त्याला स्पष्टच सांगितलं की घटोत्कचा तू राक्षस कुळातला आहेस आणि तुम्हाला राक्षसांना सगळं मायावी सगळ्या विद्या तुम्हाला प्राप्त झालेल्या असतात. तर आता तू मायावी विद्यांचा या ठिकाणी उपयोग कर आणि ह्या कौरव पक्षाचा जितका तुला नाश करता येईल तितका तू नाश कर आणि कर्णाचा सुद्धा तू नाश कर. तू कशाचाही विचार करू नकोस. अशा प्रकारे घटोत्कचाला बोलवण्याची वेळ आली. पण ही नंतर मग पुढची परिस्थिती पुढची कथा मी सांगत नाही, परंतु हे जे द्रोणाचार्य करत होते ना, ते त्यावेळची परिस्थिती युद्धाची अशी असे की आपल्याला हे डोळ्यासमोरच येत नाही. पण त्यावेळेला जो काही युद्धाची भूमी असे तिथे फक्त युद्ध चालत असे. त्याच्या पलीकडे शेतकरी आपापली कामं करतायत, बाकीची लोक आपापली कामं करतायत, लोक आपल्या घरात आहेत, कोणाला काही त्या युद्धाचा काही त्रास होत नव्हता. अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेला कित्येक ऋषीमुनी ते युद्ध बघायला तिथे आले. तुम्ही महाभारत अगदी जरूर याच्यासाठी वाचा. इतकं सुंदर सगळा हा उल्लेख आहे की ऋषीमुनी जे काही चाललंय ते बघायला त्या ठिकाणी जमलेले होते. आणि त्या ऋषीमुनींनी द्रोणाचार्यांना बोलवून म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांगितलं की द्रोणा, तू हे जे काही करतोयस हा पूर्ण अधर्म आहे. आधी एक तर तू ब्राह्मण कुळातला आहेस, तू ब्राह्मण वंशाचा आहेस आणि आज तू इथे क्षत्रियाचं कर्तृत्व करतो आहेस आणि ते सुद्धा तू अधर्माने करतो आहेस. सगळं अनिती आहे ही, हे तू थांबव असं ऋषीमुनींनी द्रोणाचार्यांना सांगण्याची वेळ आली होती. इतके ते अधर्माने लढत होते. तर हे मुद्दाम मला एकदम ते आठवलं म्हणून मी ते मुद्दाम सांगितलं. म्हणजे दुर्योधन धृतराष्ट्र हे तर अधर्माने लढतच होते, पण द्रोणाचार्यांचं सुद्धा उदाहरण त्यामध्ये आहे की ते असा तो प्रसंग आला आणि म्हणून मग पुढे मग तो घटोत्कच आला. मग बऱ्याच गोष्टी पुढे झाल्या आणि शेवटी मग द्रोणाचार्यांचा मृत्यूही 1-2च दिवस ते सेनापती होते. एकूण जे 18 दिवसाचं युद्ध होतं ते 2 किंवा 3 दिवस 3 दिवस ते सेनापती होते. आणि 3 दिवसातला शेवटी 3ऱ्या दिवशी इतकी वाईट त्यांची परिस्थिती झाली की त्यांनी आपल्या हातातली शस्त्रही ठेवली. त्यांना शस्त्र अस्त्र आठवेही नात इतकी त्यांची परिस्थिती झाली. तेही त्यांनी खाली ठेवलं, कारण ते अश्वत्थामानेला हे जे काही घडलं तर. आणि मग ते रथातून खाली उतरले आणि त्यांनी असं सांगितलं, सगळ्यांनाच ओरडून सांगितलं की दुर्योधना, दुःशासना, धृतराष्ट्रा सगळ्यांनी ऐका. कर्णा, मी आता ही युद्धभूमी सोडून चाललेलो आहे. आता सगळी जबाबदारी तुम्ही. ही वेळ त्यांच्यावरती आली. पण त्याच्या आधी जे काही घडलं तो द्रोणाचार्यांनी केलेला अधर्म होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कर्ण, त्याच्यानंतर कर्ण. पहिल्यापासून असत्याचीच बाजू घेतली तरी. हां,
यांची बाजू घेतली कौरवांची, म्हणजे असत्य बाजू, असत्य बाजू सर्वांचं म्हणजे म्हणजे भीष्म काय सगळंच, म्हणूनच कृष्णाने या सगळ्यांचा वध व्हावा ही जी काही इच्छा त्याची होती ती त्यासाठीच होती की हे सगळे अधर्माच्या बाजूनी लढतायत. अगदी हे एकूणच सगळा म्हणजे मला महाभारत सांगावं लागेल आपण थांबू. तर कर्णानंतर हे 5 सेनापती झाले. पहिले भीष्म, दुसरे हे द्रोणाचार्य, तिसरा कर्ण, चौथा सेनापती नाही शाल्व म्हणून होता, शाल्व चौथा होता, आणि 5वा अश्वत्थाम्याला अगदी शेवटी अश्वत्थाम्यानी दुर्योधन जो सरोवरामध्ये डुबून राहिला होता, लपून बसला होता, त्याला जाऊन एक युक्ती सांगितली की आता आपण काय करावं, की जे त्यांनी केलं पुढे, की ब्रह्मास्त्र हिच्या अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भावरती टाकलं. हा त्यांनी शेवटचा उपाय म्हणून सांगितला आणि ते तो करणार म्हणून त्याला शेवटचा सेनापती त्याला केलं की ज्या वेळेला सैन्यच नव्हतं अशा सैन्याचा तो सेनापती झाला. सैन्यच नव्हतं, कौरवही संपलेले होते, फक्त उरले होते आपले हे कोण भीष्मांचे भाऊ कोण, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि आणखी एक जण, असे 3 फक्त उरलेले होते, आणि दुर्योधन, हे 3 उरलेले होते. बाकी संपूर्ण कौरव नाहीसे झाले. अशा सैन्याचा तो शेवटचा सेनापती म्हणजे अश्वत्थामा. सुंदर आहे खरंच, महाभारत ना इतकं सुंदर आहे की मी रंगून जाते त्याच्यामध्ये. चला आता आपण पुढे जाऊया. तर हे द्रोणाचार्यच्याबद्दल मी सांगितलं. हे म्हणजे अन्यायासाठीच ते कर्म केलेलं असतं, हेतूच मुळे अन्याय हा असतो. म्हणजे त्यांनी का सांगावंसं मला वाटलं की त्यांनी निघताना मुळी रणभूमीवरती जाताना मुळे हा विचार असाच केलेला होता की आता धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनिती कशाचाही विचार करायचा नाही, जे करता येईल ते आता आपण करायचं, हाच विचार करून ते युद्धभूमीवरती आलेले. म्हणजे अन्याय हाच त्यांचा हेतू. आता पुढे आपण जातोय 16व्या श्लोकानंतरच्या ओवी आपण पाहतोय. आता ह्यातली जी पहिली ओवी आहे ना, ती ओवी जिथे संपते, पहिली म्हणजे 77वी ओवी जिथे संपते तिथे प्रश्नचिन्ह दिलेलं नाही, पण ती जी ओवी आहे ना, त्या ओवीचा अर्थ प्रश्नार्थ काय कसा पहा, की एवं पंचकारणा कर्मा 5ही हेतू हे सुमहिमा, आता येथे पाहे आत्मा सापडला असे. असा प्रश्न केलेला आहे की तुला अर्जुना, आता मी कर्माची 5 कारणंही सांगितली, 5 हेतूही सांगितले, आता या सगळ्यामध्ये कुठे तुला आत्म्याचा उल्लेख केलेला आढळतो का? म्हणजे आत्मा हे कर्माचं कारणही नाही, हेतूही नाही, आत्मा कर्म करत नाही, हे त्यांना आता सांगायचं आहे. आणि हे त्यांना मुद्दाम सांगायचं आहे. ह्याचं कारण म्हणजे अर्जुनाला पटवून द्यायचं आहे की तू आत्म्याचा विचार कर, तू जो शरीराचा विचार करतोय की हे भीष्म, हे द्रोण, ह्यांचा मृत्यू, त्यांच्या मृत्यूची म्हणजे त्यांच्या शरीराच्या मृत्यूचा तू विचार करतोय, तर तो तू करू नको. तू त्यांचा जो आत्मा आहे तो नाशवंत नाहीच आहे, तर त्याचा तू विचार कर, हे त्याला पटवायचं आहे. आणि त्यामुळे ह्याही ठिकाणी कर्माचा हेतू आणि कर्माचं कारण ह्याच्यामध्ये आत्मा नसतो, हे त्याला ह्या ओवीमध्ये सांगितलं. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून 381 ओवी घेतोय आपण.
परी देहाहम मान भूली जयाची बुद्धी देहीची आतली जया आत्म्याविषयी झाली मध्यरात्री. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जो माणूस असा असतो, म्हणजे आता अज्ञानी माणसाबद्दल भगवंत सांगतायत की अज्ञानी माणूस कसा असतो की ज्याला देह, अहम आणि माझा मान ह्याच्या भुलीमध्ये जो गुंतलेला असतो, भ्रमामध्ये जो गुंतलेला असतो की मी माझा देह आणि माझं मान ह्याच्याबद्दलच त्याला फक्त महत्त्व वाटत असतं. तर असा जो असतो त्या जयाची बुद्धी देहीच आतली, म्हणजे देहामध्येच ती बुडलेली असते, ज्याची बुद्धी देहामध्येच बुडलेली असते, अशी जी माणसं असतात त्यांना जया आत्म्याविषयी झाली मध्यरात्री. याचा अर्थ मध्यरात्री काय असतो? पूर्ण अंधार, पूर्ण अंधार असतो मध्यरात्री. म्हणजे आत्म्याविषयी झाली मध्यरात्री, म्हणजे त्यांना अंधार, आत्म्याविषयी त्यांना काही ज्ञानच नसतं. जेणे, पुढची ओवी, जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया. इतकंच घेते मी, तेवढंच घेते, पुढचं नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे ही माणसं कशी असतात तर चैतन्य, ईश्वर, ब्रह्म म्हणजे सगळं आपलं देहच. देह म्हणजे हे सगळं, बाकी काही नाही. ईश्वर म्हणजे आपला देह, चैतन्य म्हणजे आपला देह, ब्रह्म म्हणजे आपला देह, अशी मनाची समजूत असते. आणि मग त्याला जोडून पुढची 83 ओवी बघा. 83 ओवी मुद्दाम मी ते पुढचा भाग घेत नाही कारण सलग हा विचार राहावा म्हणून. 83 ओवी बघा. आत्माची करता हाही निश्चय नाही तत्वता, देहोची मी कर्म करता मानी तो साच. म्हणजे आत्मा करता नाही का आहे ह्याच्याबद्दलही त्याला काही निश्चित असा विचार मनामध्ये नसतो. म्हणजे त्याबद्दल काही माहितीच नाही, सगळा अज्ञानाचा अंधकार. आणि देहोची मी कर्म करता, माझा देह म्हणजे कर्म करणारा करता, एवढंच त्याच्या मनामध्ये असतं. मग त्यालाच तो सत्य मानतो. आता त्यानंतर मधल्या बऱ्याचशा ओव्या गाळून 88 ओवी म्हणजे अगदी शेवटची त्या पानावरची माझ्याकडे आहे. अगा निद्रिता चेवो नये तव स्वप्न साक्ष होल आहे, रज्जू तेणता सापा बिहे विस्मो कवन. म्हणजे जोपर्यंत आपण झोपलेलो आहे आणि जाग आलेली नाही, जागृती अजून झालेली नाही, तोपर्यंत काय होतं, जी स्वप्न आपण पाहतो ते आपल्याला खरंच वाटतं. बरोबर आहे ना? की इतके म्हणजे आपण कधी घाबरून जातो, आपण कधी आनंदून जातो, हे जे सगळं घडतं म्हणजे स्वप्नामध्ये जे काही आपण पाहतो ते सगळं खरं आहे असं वाटतं. आणि त्याचप्रमाणे जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही आहे की तोपर्यंत काय, किंवा प्रकाश पडलेला नाही आहे तोपर्यंत रज्जू नेणता सापा बिहे विस्मो कवन. म्हणजे काय आश्चर्य करायचं की दोरीला ज्या वेळेला साप म्हणून माणूस भीतो, तर ते सुद्धा तसंच आहे. म्हणजे खरं ज्ञान जोपर्यंत झालेलं नाही तोपर्यंत या अशाच गोष्टी, म्हणजे सगळ्या खोट्या कल्पना मनामध्ये आपल्या असतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता या 88 ओवीनंतर 391 ओवी. तेणे देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्री मानी. हे नाही खरं म्हणजे नाही घेतलं असतं तरी चाललं असतं की देहात्मदृष्टी म्हणजे देहालाच आत्मा समजायचं, अशा प्रकारची ज्या वेळेला दृष्टी असते त्यावेळेला कोल्ह्याच्या मनात चांदणं असं जे म्हणतात ना, की त्याला भीती असते चांदण्याची, प्रकाश पडला की आपण दिसतोय त्याला वाटत असतं. तसं वेगू कोल्हे चंद्री मानी, म्हणजे त्याला तो चंद्राचा प्रकाश म्हणजे ढग असले
तरीसुद्धा त्याला असं तो मानतो की नाही चंद्र आला वाटतं, आता आपण पळावं. तशी आपली स्थिती असते. आता ह्यानंतर ह्या ओळीनंतर एकदम आपण पुढच्या 17व्या श्लोकानंतरच्या ओळी पाहतो. मधल्या सगळ्या मी गाळते कारण अशीच अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही साधं वाचलं तरी सुद्धा सहज कळेल. म्हणजे अज्ञान कसं असतं हे त्या ओव्यांमध्ये दिलेलं आहे. आता त्यानंतर एक 17व्या श्लोकानंतरच्या ओव्या, तिसरी ओवी जी आहे म्हणजे ही किती 403वी ओवी आहे. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. म्हणजे या ठिकाणी चांगलं किती सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवानी मांडलेलं आहे की जो अनादि काळापासून प्रबुद्ध होता, म्हणजे आपला जो आत्मा आहे तो खरं म्हणजे शुद्ध आत्मा आहे, त्याला सगळं ज्ञान आहे. म्हणजे अनादि काळापासून जो प्रबुद्ध होता असा तो आपला आत्मा किंवा असा तो आपण माणसं. काय होतं, ज्या वेळेला अविद्येची या निदा, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अज्ञानाची निद्रा लागते त्यावेळेला विश्वस्वप्नाचा हा धांदा म्हटलंय. म्हणजे जे सगळं हे विश्वामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेरच्या दिसतात त्याला धांदा असं म्हटलेलं आहे की हे सुख, हे दुःख, हे भोग, हे मला पाहिजे, हे मला नको, हे जे सगळं आपल्या मनामध्ये असतं तो खरं म्हणजे प्रबुद्ध होता पहिल्यापासून, पण तो त्याचं ज्ञान सगळं असं अंधकारामध्ये गेलेलं आहे. अविद्येची निद्रा त्याला लागलेली आहे आणि त्यामुळे मग ते असं ही विश्वातल्या स्वप्नांमधली सगळी सुख दुःख आपल्याला भोगावी लागतात. जसं मागे बऱ्याच वेळेला एक उदाहरण आलेलं आहे की राजाला स्वप्नामध्ये आपण रंक आहोत असं वाटणं. ह्याचं उदाहरण म्हणून मी ही मधली उदाहरणं घेत नाही की तशाच प्रकारचं आहे की स्वप्नांमध्ये मग आपण काही वेळेला रडतो, काही वेळेला हसतो, आनंद होतो. हे जे सगळं आहे हे सगळं आपण भोगतो कारण आपण ह्या अविद्येच्या निद्रेमध्ये असतो. त्यानंतर पुढे असा हा जो माणूस आहे की जो अविद्येच्या निद्रेमध्ये आहे त्याच्या बाबतीमध्ये पुढे जर असं घडलं, आता पुढे पहा ही 304वी ओवी, त्याच्या पुढची ओवी 404वी ओवी जी आहे ती अशी आहे. तो महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे, माथा हातू ठेविला नव्हे, थापटीला जैसा. म्हणजे महावाक्य याचा अर्थ बोध. तो सगळा ज्ञानबोध व्हायला पाहिजे त्याला महावाक्य असं म्हटलंय. आणि हे महावाक्य म्हणताना पुढे जो उल्लेख केलेला आहे गुरुकृपा म्हटलेला आहे. हे महावाक्य त्याला कदाचित त्याचा गुरु देत असेल तर त्या महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे. म्हणजे गुरुकृपेचा त्याला डोक्यावरती माथा हातू ठेविला असं पुढे म्हटलंय पहा. म्हणजे गुरुकृपेचा आधार त्याला मिळालेला आहे. त्या गुरुनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवलाय. एवढंच नव्हे, नुसता ठेवलाय असं नाही. ज्ञानदेव म्हणतात थापटीला जैसा, म्हणजे डोक्यावरती मारलंय. तुझं अज्ञान जाऊ दे अशा प्रकारे डोक्यावरती हात मारला आहे गुरुनी. हे जे आहे ना हे खरोखर म्हणजे गुरु अशा प्रकारे, म्हणजे आता हे थापटीला हा शब्द ऐकल्यानंतर एकदम आठवण झाली म्हणून सांगते की खरोखर गुरु हे अशा प्रकारे काही वेळेला माणसाला इतक्या योग्य दिशेला वळवत असतात. उगीचच मनामध्ये आपल्या सुख दुःख या सगळ्या प्रकारच्या कल्पना आणि त्याचबरोबर आपल्याला ईश्वर दिसावा, आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, अनेक तसल्याही कल्पना, हेही सगळं मनामध्ये म्हणजे काही खरं काही माहिती नसतं. त्याचं मी एक उदाहरण मला एकदम
हे थापटीला म्हटल्यानंतर मला आठवण झाली की एक उदाहरण अशा प्रकारचं रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातलं आहे की रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक त्यांचे नेहमी त्यांची प्रवचनं ऐकणारे त्यांचे शिष्य म्हणा की असा एक गृहस्थ एकदा आला आणि त्यांना म्हणाला की तुम्हाला ईश्वराचं दर्शन घडलंय ना असाच प्रश्न विचारला. तर ते म्हणाले हो मला घडलंय. तर तो म्हणाला मी तुमचे पाय धरतो, तुम्ही म्हणाल ते सगळं मी करतो, पण मला सुद्धा ईश्वराचं दर्शन घडलं पाहिजे. तर ते म्हणाले काय नाही, ते काहीच बोलले नाही. ते म्हणाले बस जरा वेळ, माझी कामं संपू दे. ते काय करत होते ते संपवलं. त्यानंतर त्याला म्हणाले की मी आता आंघोळीला नदीवरती चाललो आहे, तू येतोस का माझ्याबरोबर. ह्याला वाटलं की नदीवरती गेल्यानंतर आपल्याला ते काहीतरी सांगतील, मार्ग दाखवतील. गेला त्यांच्याबरोबर. रामकृष्णांनी नदीमध्ये उडी मारली, पाण्यामध्ये खाली ते गेले. हा बघतोय की आता हे वर कधी येतात, आपल्याला काय सांगतायत. म्हणजे भयंकर आशा की आपल्याला काहीतरी आता उपदेश मोठा मिळणार आहे आणि आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होणार आहे. तर ते म्हणाले अरे तुला नाही का वाटत माझ्याबरोबर आंघोळ करावीशी, ये ना आधी पाण्यामध्ये ये. त्याला उतरायला सांगितलं पाण्यामध्ये. तो गेला पाण्यामध्ये. तो पाण्यामध्ये गेल्याबरोबर रामकृष्णांनी त्याच्या डोक्यावरती असा हात ठेवला आणि जे काय त्याला पाण्यामध्ये दाबलं पूर्ण, म्हणजे असं त्याला श्वास घेणंच शक्य नाही असं त्याला पाण्यामध्ये खाली डुबवून टाकलं. आणि बराच वेळ तो कितीतरी वळवळ करतोय पण तरी सुद्धा ते काही त्यांनी सोडलं नाही. असा बराच काळ गेला आणि मग शेवटी त्यांनी हात सोडला आणि तो वर आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुला पहिला मनामध्ये विचार काय आला ह्या, जेव्हा तू खाली होतास पाण्यात तेव्हा पहिला विचार काय आला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं कधी एकदा मी श्वास घेतोय असं मला झालं. तर ते म्हणाले तसंच आहे की तुला ईश्वर पाहायचा आहे ना, तर त्याच्याशिवाय दुसरा काही विचारच करू नकोस. जसं तुला आत्ता वाटलं की मी श्वास कधी घेतोय, तसं तुला तितकी आस्था किंवा तितकी आशा ह्या गोष्टीची वाटली पाहिजे की मला ईश्वरच दिसला पाहिजे आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करीन. आत्ता जे तुझं सगळीकडे बिरबिरणारं सगळं जे लक्ष आहे ते सगळं सोड आणि ईश्वर आपल्याला दिसावा यासाठी तू प्रयत्न कर, आपोआप ईश्वर दिसेल. असं हे थापट नसते. गुरुचं थापटणं म्हणजे मला ती जी आठवण झाली ती त्यामुळे की त्याला थापटीला असा जो शब्द आहे ना, तसं रामकृष्ण परमहंसांनी अक्षरशः त्याला पाण्यामध्ये दाबून ठेवलं होतं की तुला, आणि विचारलं की पहिलं तुला काय वाटलं, मनात विचार काय आला. तर तो म्हणाला की कधी एकदा मी श्वास घेतोय असं मला झालं. तसंच तुला होऊ दे की कधी एकदा मला ईश्वर दिसू दे. ही एवढी ज्या वेळेला तुला हे लागेल ना त्याच्याबद्दल त्यावेळेला तुला ईश्वर दिसेल. तर असं असतंय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आणि अशा गोष्टीला ही महावाक्य म्हणतात. ही महावाक्य असतात की आपल्याला वाक्य याचा अर्थ केवळ वाक्य असं धरू नका, आपल्याला मार्ग दाखवतात. त्यानंतर पुढे तैसी स्वप्नेसी माया नीद सांडुनी धनंजया सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. म्हणजे त्याचप्रमाणे आता ही अशा प्रकारे त्याला असं थापटलंय आणि मग तैसी विश्वस्वप्नेसी माया म्हणजे हे ज्या स्वप्नामध्ये तो आहे, जे निजलेला आहे अज्ञानामध्ये, जो निद्रा लागली आहे त्याला आणि त्यामुळे विश्व सगळं विश्वातली सुख ह्याच्या मायेमध्येच तो गुंतलेला आहे. ते सगळं सोडून
ज्या वेळेला धनंजया सहसा चेईला म्हणजे जेव्हा तो खरा जागृत होतो, तो ज्या वेळेला खरा जागृत होतो. आणि जागृत होणं म्हणजे काय, आता या ठिकाणी ज्ञानदेवांनी त्यांचा फार महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे, अद्वयानंदपणे जो. अद्वयानंद म्हटलेलं आहे, अद्वयानंदपणे जो. हा जो शब्द आहे ना, आपण नेहमी फक्त अद्वैत हा शब्द वापरतो, पण आपण ज्ञानेश्वर वाचले की आपल्याला कळतं की ज्ञानेश्वर अद्वैताऐवजी अद्वय असा शब्द वापरतात. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की, म्हणजे मी याच्यावरती मुद्दाम मुकुंद दातार म्हणून आहे, त्यांचं मी पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याच्यातून हा विचार मला कळलेला आहे की त्यांनी हा अद्वय शब्द इतका सुंदर स्पष्ट केलेला आहे की अद्वय आणि अद्वैत ह्याच्यातला फरक असा आहे की अद्वैत ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला दोन भिन्न गोष्टी आहेत, ते एकत्र येऊन अद्वैत निर्माण होतो. पण ज्या वेळेला आपण अद्वय म्हणतो त्यावेळेला ते एकच आहे, एकच आहे, ते मुळी भिन्न होतच नाही अशी कल्पना त्या ठिकाणी आहे. आपल्याला जे भिन्न वाटतं की मी वेगळी आहे, ही वेगळी आहे, ती वेगळी आहे, असं जे सगळे आपल्या मनामध्ये, किंवा मी वेगळी आणि ईश्वर वेगळा, हे जे विचार आपल्या मनामध्ये येतात हे सगळं आपलं अज्ञान आहे. म्हणून त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या निद्रेतून आपण ज्या वेळेला खरे जागे होतो त्यावेळेला आपल्याला अद्वयानंद प्राप्त होतो की आपण मुळी कधी त्याच्यापासून वेगळे नव्हतोच, आपण तोच होतो. अहम ब्रह्मास्मी हे जे आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, असं जे सगळं आपल्याला माहिती असलेले शब्द आहेत ते खरे अशा अर्थाचे आहेत. अद्वय, ते अद्वय आहे की ते मुळामध्ये आपण ब्रह्मच आहोत. आपला आत्मा हा त्या ब्रह्माचा अंश आहे, असं आपण जे म्हणतो अंश रूपाने. याचा अर्थ काय की आपण अंश का म्हणतो तेही आपल्याला समजलं पाहिजे की अंश म्हणजे पूर्ण ईश्वर आपल्यामध्ये नाही आहे. ते ईश्वराची जी क्षमता, एवढी अमर्याद क्षमता आहे, थोड्या प्रमाणात आपल्यामध्ये आहे. ईश्वराचा जो आनंद आहे, अमर्याद आनंद आहे, तो थोड्या प्रमाणात आपल्यामध्ये आहे. असं जे त्याचं सगळं जे स्वरूप आहे की जे अमर्याद आहे ते आपल्या शांत रूपामध्ये मर्यादित आहे, म्हणून त्याला अंश म्हणायचं. नाहीतर अंश म्हणजे तुकडा नाही आहे, अंश हा तुकडा नव्हे, अद्वय आहे, ते एकच आहे. ब्रह्म आणि आपण हे एकच आहे. फार हा ज्ञानेश्वरांचा इतका सुंदर शब्द आहे की ते अद्वैत म्हणत नाही, ते अद्वय म्हणतात. आणि आता ह्या शेवटच्या आपण भागाकडे येतो त्यावेळेला हा शब्द आपल्याला कळलाच पाहिजे, म्हणून मुद्दा मी सांगितलं की अद्वय आणि अद्वैत ह्यातला आपल्याला फरक कळला की आपण एरवी जे भिन्न आहोत ते एकत्र येणं ह्याला आपण अद्वैत म्हणतो. पण ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर अद्वय म्हणतात, म्हणजे आपण मुळी त्या ब्रह्मापासून भिन्न नाहीच आहोत, आपण तोच आहोत. अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला आतून कळलं पाहिजे, नुसते शब्द नाही, शब्द नव्हे. ह्याचा शब्द नव्हे का की तो ब्रह्म जसा आहे त्याच्याशी आपलं इतकं एकरूपता, इतकं साधर्म्य, इतकं तादात्म्य आपलं झालं पाहिजे की जणू काही त्याचं प्रतिबिंब आपण आहोत, अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. ते अद्वय. तर म्हणून हा अद्वयानंद जो शब्द आहे ना त्यांचा अगदी महत्त्वाचा आहे आणि तो कधी विसरू नका. ज्ञानेश्वरीमध्ये हा जो शब्द आलेला आहे फार सुंदर शब्द आहे. तर ह्या ज्यांचा मुकुंद दातारांचा मी उल्लेख आता केला, ते मुकुंद दातार ह्या वेळेला आपल्या हे जे 24, 25, 26 जी 3 दिवस व्याख्यान आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 24 तारखेला त्यांचं व्याख्यान आहे.
मी मुद्दाम त्यांच्या व्याख्यानाला जाणार आहे, कारण ते अतिशय सुंदर बोलतात. ज्ञानपूर्ण त्यांचं सगळं बोलणं असतं. आणि पूर्वी त्यांना ऐकलेलं आहे 2 वेळेला. तर 24 तारखेला त्यांचं व्याख्यान आहे. तुम्हाला जमलं तर या. काहीतरी 5:30ला सुरू होतं, 4:15पर्यंत तिथे निवारामध्ये यायला पाहिजे असं. 24ला फार सुंदर बोलतात. म्हणजे खूप अभ्यास आहे. तर हा अद्वयानंद हा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे, विसरू नका. आता त्याच्या पुढे आपण मधल्या 1-2-3 ओव्या गाळून 410वी ओवी लिहितो. 410वी ओवी. तैसा आत्मत्वे वेठीला होये, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये, तयाचेची रूप. म्हणजे असा जो आता ज्ञानाने, ज्याला आता ज्ञान झालेलं आहे, कशाचं ज्ञान, की आपण कोण आहोत, आपण आत्मा आहोत, त्या परमात्म्याचाच आपण अंश आहोत, तो परमात्माच आपण आहोत, हे जे ज्ञान ज्याला झालेलं आहे तो कसा असतो, आत्मत्वे वेठीला होये, म्हणजे आत्मतत्वानी वेढला गेलाय. आत्मतत्वानी म्हणजे आता पूर्णपणे त्याला आत्मज्ञानाचा प्रभाव त्याच्यावरती आहे. आणि मग काय होतं की तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये, तयाचेची रूप. म्हणजे आता तो जिथे पाहतो तिथे त्याला असं वाटतं की अरे हा मीच आहे. कारण का, की एकच आत्मा, एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे. मग तो निराळी माणसं असो, त्या वनस्पती असो, ते प्राणी असो, कुठलेही प्राणी, कुठलीही माणसं, कुठल्या देशातली माणसं, कुठल्या धर्माची माणसं, काहीही असो, हे सगळं मीच आहे अशा प्रकारे तो पाहतो. हे त्याचं जे पाहणं आहे ते द्रष्टेपण आहे. द्रष्टा ह्याचा अर्थ ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे, त्या ज्ञानपूर्ण दृष्टीने जो पाहतो तो द्रष्टा. ज्ञानपूर्ण दृष्टीने पाहणारा तो द्रष्टा. तर तो जे काही दृश्य पाहतो त्या ठिकाणी तो आपणच होऊन जातो. जसं आता ही ज्ञानेश्वरांची ही ओवी गेलेली आहे आपल्याला आधी, की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आठवतंय ना ही ओवी, आपण पाहिलेली आहे, शिकलेलो आहोत. तर सगळं चराचर म्हणजे सगळं, निर्जीव असो, सजीव असो, स्थावर असो, जंगम असो, काही असू दे, प्राणी असो, माणसं असो, पक्षी असो, हे सगळं आपणच आहोत. चराचर आपणची झाला. हे जे त्यांनी आधी सांगितले तेच आता या ठिकाणी सांगितले, की ज्ञानी माणूस या दृष्टीने सर्वत्र पाहत असतो. म्हणजे तो द्रष्टा असतो. त्याची दृष्टी ही द्रष्ट्याची म्हणजे ज्ञानपूर्ण दृष्टी त्याची असते. त्यानंतर एक ओवी सोडून पुढे पुढची 12वी ओवी घेते मी. तैसा कर्मकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया, अवला हो ये ते गेलया काही बाहीचे ओरे. म्हणजे त्याला तो आता असा, म्हणजे आता आपणच आत्मा आहोत हे कळल्यानंतर कर्म हा आत्मा करत नाही हे त्याला आता पूर्ण कळलेलं आहे. आणि त्यामुळे आत्म्याहून कोणीतरी भिन्न आहे, म्हणजेच जे आपण कारणं आणि हेतू आणि जे सगळं पाहिलं, तर ते कर्म करतात. हे त्याला आता करतेपणाचा आत्मया अवला हो येते गेल या, म्हणजे असा आरोप तो आता आत्म्यावरती करणारच नाही. की अर्जुनाला हे मुद्दाम सांगितले की तू जसं
ज्ञानेश्वरीमध्ये आधी ज्ञानेश्वरांनी पहा 3ऱ्या 2ऱ्या ओवीमध्ये तू वधिता नवेसी आणि ते वध्य नवती असं जे सांगितलंय. कारण त्यांचा आत्मा जो आहे त्याचा वध तू करूच शकणार नाही, मग तू वधिता कसा असशील असं जे म्हटलेलं आहे ना, तसा या ठिकाणी म्हटलेलं आहे की आत्म्यावरती असा माणूस, ज्ञानी माणूस कर्माचा आरोप करू शकत नाही की आत्मा कर्म करतोय असं तो कधी असा आरोप तो करूच शकणार नाही. कारण त्याला कळलेलं आहे की आत्मा कर्म करत नसतो. आता यानंतर एकदम पुढची मधल्या ओव्या थोड्या गाळते आणि 22वी ओवी घेते. 22वी. ऐसेनी अहंकृती भावो जयाचा बोधी जाहला वावो तरी देहाजव निर्वाहो तव आथी कर्म. म्हणजे असं अहंकृती भाव याचा अर्थ आत्मबोध होणं. असं आत्मबोध ज्याला झालेला आहे त्याचा मी कर्म करतो हा भाव गेलेला असतो. बरोबर आहे ना? कारण मी आत्मा आहे, कर्म मी करतच नाहीये, तर त्याचा मी कर्म करतो हा भाव गेलेला असतो. आणि मुद्दाम हे अर्जुनाला सांगितलं की तू हा भाव मनामध्ये आणूच नकोस की हे युद्धाचं कर्म तू करतोयस, असा भाव तू मनात आणू नको, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की असा आत्मबोध झाला की मी करतो हा भाव त्या कर्त्याच्या मनामध्ये येत नाही. पण तरी सुद्धा पुढे तरी देहा जव निर्वाहो तव आथी कर्मे. म्हणजे जोपर्यंत, तरी म्हणजे काय, तरी जोपर्यंत आपला देह आहे, देहाचा निर्वाह होतो आहे, म्हणजे देह अस्तित्वात आहे, तोपर्यंत कर्म तर घडतच राहतात, कर्म तर घडतच राहतात आणि ती घडलीही पाहिजे. आणि आता कर्म घडत राहतात ह्याच्या बाबतीमध्ये थोड्याशा काही त्यांनी उपमा दिल्या आहेत आणि त्या जरा घेऊया आपण. पुढची 23वी ओवी आहे. अगा वारा जरी वाजोनी बोसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती आहे ना, ते द्रुती राहे कापुरे वेचलेनी. म्हणजे अगा वारा जरी वाजोनी ओसरे, वाजोनी याचा अर्थ खूप जोराचा वारा येऊन गेलाय आणि आता ओसरलाय. ओसरे म्हणजे ओसरे, आता तो पूर्ण ओसरलाय, तरी तो डोल रुखी उरे म्हणजे झाडाची पानं थोडा वेळ हालतच राहतात. बरोबर आहे ना? की वारा व्हायचा थांबला तरी तो जो आधी जोराने वाहिलेला वारा असतो त्यामुळे ती थोडा वेळ पानं हालत राहतात. त्याचप्रमाणे का सेंदे द्रुती राहे कापुरे वेचलेली. जे कापूर सगळा संपला, आपण एखाद्या डबीत समजा कापूर ठेवलाय आणि त्या डबीतला कापूर सगळा संपला तरी सेंदे द्रुती राहे म्हणजे त्याचा वास त्या डबीमध्ये तसा राहतो. काही काळ तो वास कापराचा तसाच राहतो. म्हणजे हे कशाला सांगितले की जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत कर्म घडतच राहतात, हे सांगण्यासाठी अशा काही उपमा दिलेल्या आहेत. आणखी पण एक उदाहरण दिले की का सरले या गीताचा समारंभ न वचे राहवलेपणाचा क्षोभू भूमी लोळून गेली अंबू बोल थारे. म्हणजे गीताचा समारंभ संपलाय तरी सुद्धा आपल्या मनामध्ये तो त्याचा जे काय आनंद आहे तो आपल्या मनामध्ये राहतोच, शिल्लक राहतो. त्या गाण्यांची धुंदी किंवा त्या समारंभाची धुंदी आपल्या मनामध्ये शिल्लक राहते. आणि त्याचप्रमाणे क्षोभू याचा अर्थ धुंदी,
ती धुंदी आपल्या मनामध्ये कायम राहते, म्हणजे काय थोडा वेळ तरी राहते. आणि पुढे भूमी लोळून गेली या अंबूत ओल थारे, म्हणजे सगळं आकाशात जे काय ढग आले होते ते सगळे कोसळून इतका पाऊस पडून गेलेला आहे. आता पाऊस थांबलाय तरी सुद्धा भूमी थोडीशी ओली राहतेच. पाऊस नाही आहे पण भूमी ओली राहते. तसं जोपर्यंत आपल्या शरीर आहे तोपर्यंत कर्म घडत असतात. आता पुढे त्याच्यामधल्या ओव्या गाळून 28वी ओवी. तैसा देहाभिमानू गेलिया देह जेणे स्वभावे धनंजया, झाले ते अपैसया चेष्ट विचते. म्हणजे देहाभिमानू गेलिया, जरी आपला देहाबद्दलचा अहंकार नष्ट झाला तरी सुद्धा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म ही घडतच असतात. अभिमान गेलाय, आता अहंकार गेला की मी, माझा देह म्हणजे मी आणि मी कर्म करतो, हा सगळा अहंकार आता गेलेला आहे. तरी सुद्धा कर्म ही करावीच लागतात. म्हणजे अर्जुनाला सांगतात तुला कर्म करायचंच आहे, तुझा देह आहे तोपर्यंत तुला कर्म हे करायचंच आहे. त्यानंतर आता ही 28 झाली. त्यानंतर 430वी ओवी बघा. आत्मयाचेनी उद्यमे विण तैसे देहादी पंचकारण, होया आपण क्रिया जात. म्हणजे आत्मयाचेनी उद्यमे विण, याचा अर्थ की आत्म्यानी कर्म न करता, उद्यमे विण, उद्यम म्हणजे कर्म, उद्योग म्हणजे आत्म्याने काहीही जरी केलं नाही तरी सुद्धा देहादी पंचकारणे ती तर अस्तित्वात आहेत. तर ती जी आहेत त्यामुळे होया आपण क्रिया जातू, म्हणजे क्रिया घडतच राहतात. ती कारणं आहेत, देहादी कारणं, आणि त्यामुळे क्रिया घडतच राहतात. आता त्यानंतर 430व्या ओवीनंतर 433वी ओवी बघा. 433 परी कुमुद कैसे नि सुके, ते कमळ कैसे फाके, ही दोन्ही रवी न देखे जया परी. आता या ठिकाणी कुमुद आणि कमळ, आपण खूप वेळेला हे शब्द कमळालाच उद्देशून वापरतो, पण ह्याच्यामध्ये फरक आहे हे माहिती असावा म्हणून सांगते की कुमुद ज्याला म्हणतात ते चंद्रविकासी कमळ असतं आणि कमळ ज्याला म्हणतात ते सूर्यविकासी कमळ असतं. तर हा फरक आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि इतका तो सहजपणे कळतो की चंद्रविकासी कमळ हे चंद्र उगवायला लागला, हे सूर्यास्त झाला की हळूहळू ती कळी इतकी फुलायला लागते आणि सबंध रात्रभर ते फुललेलं असतं आणि सकाळ झाली की हळूहळू ते पुन्हा कळी हे होतं. आणि तसंच हे उलटं सूर्यविकासी असतं त्याचं होतं. कुठे आहे आपण, कुठली ओवी? 33. हां, आता त्याच्यानंतर ती ओवी म्हणजे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. आता त्याच्यानंतर 35व्या ओवीतला शेवटचा भाग फक्त बघा आणि मग त्याच्यानंतर 36वी ओवी आपण बघू. शेवटचा भाग मुद्दाम मी काही गोष्टी टाळते, उगीचच मनांमध्ये टाळा नको म्हणून. तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी, हे महत्वाचं की देहामध्येच आहे पण विदेह दृष्टी, म्हणजे देह म्हणजे मी नव्हे ही दृष्टी ज्याची निर्माण झालेली आहे असा जो आत्मा आहे. म्हणजे असं जे आपलं रूप आहे की देहामध्ये आहे पण तरीसुद्धा आपण अजून देहामध्ये आहोत, पण आपल्यामध्ये विदेह दृष्टी निर्माण झालेली आहे की देहाभिमान किंवा देहदृष्टी आपली गेली आहे आणि आता आत्मदृष्टी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला पुढे 36वी ओवी. तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी
न देखे स्वप्न किरीटी चेईला जैसा. म्हणजे ज्याप्रमाणे शेवटचा जो भाग आहे तो कसा आहे, न देखे स्वप्न किरीटी जे चेईला जैसा. चेईला म्हणजे जागा झालाय. जो झोपेतून जागा झालेला आहे तो मग एकदा जाग आल्यानंतर आपण स्वप्न पाहत नाही, आठवण्याचा प्रयत्न केला तरी कित्येक वेळेला ते आठवत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे तो स्वप्न नंतर पाहत नाही. त्याचप्रमाणे हा कसा असतो, देहादेखी चेष्टी. म्हणजे देह आणि बाकीची सगळं जे कारणं आहेत त्यांच्यामुळे कर्म घडत असतात. चेष्टा ह्याचा अर्थ क्रिया. क्रिया क्रिया घडत असतात. तरी घडता मोडता हे सृष्टी. म्हणजे हे जे काही सगळं घडत असतं आपल्या जीवनामध्ये, हे सगळी सृष्टी घडते मोडते. सर्वात जास्ती महत्त्वाचं म्हणजे जन्म आणि मरण. हे तर घडतच असतं माणसाच्या जीवनामध्ये. पण तो अशा बाबतीमध्ये त्याची विदेह दृष्टी आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टींना तो महत्त्व देत नाही. जन्म मरण, जन्मातली सुख दुःख असल्या गोष्टींना तो महत्त्व देत नाही. आता ह्या ओवीनंतर एकदम 441वी ओवी बघतोय आपण. 441वी ओवी. तैसा स्वस्वरूपे उठिला, जो दृश्येसी द्रष्टा आटला, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्राम. म्हणजे तो असा जसं त्याला आता हा विदेह दृष्टी प्राप्त झालेला जो असतो तो कसा आहे की जो स्वस्वरूपे उठिला. म्हणजे त्याला जागृती कशी झाली आहे, तर स्वतःच्या स्वरूपाची जागृती झाली की मी म्हणजे आत्मा ही या आपल्या खऱ्या स्वरूपाची त्याला जागृती झालेली आहे. तो उठला आहे, जागृत झाला आहे. जो दृश्येशी द्रष्टा आटला म्हणजे तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्राम. म्हणजे तो आता आपली इंद्रिय काय करतायत ह्याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं. म्हणजे इतका तो आता विदेह दृष्टी झालेली असते की तो खरा द्रष्टा झालेला असतो. आणि त्यामुळे त्या इंद्रिय सगळी आपली इंद्रिय काम करत असतात, पण ती आपली कामं असं मानत नाही. आता त्याला जोडून आपण एकदम पुढची 47वी ओवी घेतोय. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, परी तेणे केला हे मातू बोलोची नये. काय हा देखोनी लोकपिसी. सॉरी. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोनी लोकपिसे करता म्हणती. आणि पुढची ओवी त्याला जोडून घ्या. आणि तया कारण या आतू घडो तीही लोका घातू, परी तेणे केला हे मातू बोलोची नये. हे दोन्ही जोडून घ्या. म्हणजे जो मुक्त माणूस आहे, मुक्त याचा अर्थच की आता ज्याला कळलेलं आहे की मी देह नाही, मी आत्मा आहे, तो मुक्ततेला पोचलेला आहे आता. म्हणजे मोक्ष ह्या जगामध्ये असताना होणारी ही मोक्षप्राप्ती आहे. हे गीतेचं फार महत्त्वाचा भाग आहे. हे आपण लक्षात घ्यायचं की मोक्षप्राप्ती आपण एरवी असं समजतो की मरणोत्तर मोक्षप्राप्ती, पण गीता असं सांगते की या देहामध्ये या जगामध्ये आपण जगत असताना आपण मुक्त होऊ शकतो. कधी मुक्त होऊ शकतो? ज्या वेळेला आपल्याला ही देहदृष्टी जाऊन ज्या वेळेला आत्मदृष्टी आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला. तर तो जो मुक्त आहे त्या मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वरते. म्हणजे संस्कार आहेत की आपली हात पाय डोळे नाक ह्याचा आधी किती उल्लेख ज्ञानदेवानी केलेला आहे की अरे तू किती कर्म नाही केलीस अर्जुना तरी असं होणार आहे का? तुझं नाक श्वास घेत राहणार,
तुझे कर्म करत म्हणजे हालचाल करत राहणार. हे सगळं जे काही घडत असतं आतमध्ये आपली कित्येक प्राणी कर्म चाललेली असतात, श्वसन चाललेलं असतं, अन्नाचं पचन चाललेलं असतं, रक्ताभिसरण चाललेलं असतं वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं जे काय आहे ह्याला संस्कार वशे हाच जो शब्द वापरला नेहमीप्रमाणे असा त्याचा खरा अर्थ. संस्कार ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की आपल्यावर काहीतरी संस्कार झालेत म्हणून असा त्याचा अर्थ नाही. नेहमीप्रमाणे आपला देह कर्म करतच असतो, हालत असतो. हालत संस्कार वशी देखोनी लोक पिसे कर्मा म्हणत. लोक पिसे म्हणजे ही वेडी माणसं त्याला म्हणतात की हा करता आहे, हा कर्म. म्हणजे लोकांना असं म्हणणारे जे आहेत त्यांना पिसे असं म्हटलेलं आहे. तो म्हणत नाही, तो मुक्त आहे, लोकांना वाटतं की हा करताय. म्हणजे आता अर्जुनाने कित्येक वेळेला असा प्रश्न विचारला जातो की श्रीकृष्णाने अर्जुनाला हे युद्ध कर असं का सांगितलं. आता त्या सगळ्या अशा प्रश्नांना आपल्याला हळूहळू आत्तापर्यंत उत्तर मिळालेलं आहे की नाही, की ही कर्म कोण करत आहे. तर अर्जुनाचा आत्मा करत नाही आहे. तर लोकांना वाटत असेल म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना वाटतं की म्हणजे आपण पिसे की आपल्याला असं वाटतं की अर्जुन हे हत्येचं कर्म कसं काय करतो, त्याला का करायला सांगितलं जातं. म्हणजे आपल्यालाच आपणच अज्ञानामध्ये आहोत. तर तसं या ठिकाणी आहे की मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे देखोनी लोक पिसे करता म्हणती आणि तया करणया आतू घडो तीही लोका घातू परी तेणे केला हे मातू बोलोची नाही. म्हणजे अशा प्रकारे त्या मुक्ताच्या कृतीने म्हणजे जे काही तो मुक्त झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या हातून घडलेलं कृत्य हे खरं म्हणजे त्याचं कृत्य नाही आहे. हे सगळं असं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शेवटी असं म्हटलंय परी तेने केला हे मातू बोलोची नये. भगवंत सांगतायत की तो कर्म करतो असं अजिबात कधी म्हणू नये. म्हणजे अर्जुन कर्म हे करतोय हत्येचं असं म्हणता कामा नाहीये. पुढे आता पण हे म्हणजे मला बोलता बोलता एकदम लक्षात आलं की हे मुक्त माणसाच्या बाबतीत सांगितलंय. हा हे लक्षात घ्या की मुक्त त्याच्यासाठी आधी व्हायला पाहिजे. आणि अर्जुनाला आधी मुक्त कसं व्हायचं हे सांगत आलेले आहेत भगवंत. तू असा हो, असं कर्म कर सांगितलंय की नाही. कर्मयोग सांगितलाय, भक्तियोग सांगितलाय, ज्ञानयोग सांगितलाय. हे सगळं सांगत असताना त्या सगळ्यातून तू कसा बाजूला हो म्हणजे तू मुक्त कसा हो हे त्याला सांगितलेलं आहे. कुठलंही भक्ती सुद्धा आपल्या कुठल्या तरी हेतूने आपण भक्ती करू नये. ती निष्काम असावी, कर्म आपलं निष्काम असावं. असं हे जे सगळं त्याला आत्तापर्यंत सांगितलं असा मुक्त. आणि त्यामुळे अर्जुनाचं कर्म हे मुक्ताचं कर्म होऊ शकेल, पण दुर्योधनाचं कर्म हे मुक्ताचं कर्म नाही. तो मात्र हे सगळे असेच मनामध्ये हेतू ठेवून त्यांनी कर्म केलेली आहे. त्यामुळे तो मुक्त झालेला नाही. हे कधी विसरू नका. म्हणून तो मुक्त शब्द हा महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर एकदम पुढे 54वी ओवी जो करता जीव विंदान काढूनी पाचही खाणी घडीता आहे करणी आहुती दाहे. याचा अर्थ नीट समजावून घ्या. म्हणजे त्याच्यात काही शब्द आपल्याला न कळणारे म्हणून सांगते की जो करता जीव विंदाणी. विंदाणी याचा अर्थ कुशल.
कुशल काम जो जीव करतो, अगदी कौशल्याने काम करतो, काढूनी पाचही खाणी, म्हणजे खाणी याचा अर्थ की आपल्या शरीराची जी पाच कारणं आहे, शरीराधिक अशी जी पाच कारणं आहेत ते म्हणजे ती सगळी आणि ती काढून आणि त्याचबरोबर इंद्रिय रूपी जी काही आता पुढे जे म्हटलं आहे ना, पाचही खाणी घडीत आहे करणी असं म्हटलेलं आहे ना, तो करणी शब्दाचा अर्थ इंद्रिय असं आहे. हां, करण म्हणजे इंद्रिय हा शब्द आपल्याला अनेक वेळा येऊन गेला आहे, पण विसरू नका, नाहीतर मग आपल्याला करणी असा ह्याचा घडीता आहे करणी म्हटलं की तो कृती करतो असा अर्थ वाटेल, म्हणून मुद्दाम सांगते की या ठिकाणी करणी ह्याचा अर्थ काय आहे तर इंद्रिय. तर त्याच्या आणि पुढे काय म्हटलंय, घडीता आहे करणी आहुती दाहे असं म्हटलेलं आहे. तो जो आहुती शब्द आहे ना, तो म्हणजे ज्याला आपण औत म्हणतो ना, औत शेतकरी वापरतो औत, तो औत हा शब्द आहे तो आऊत म्हणजे. तर तो काय करतो, तो असा माणूस आपल्या दाही इंद्रियांना कामाला जुंपून, घडीता आहे करणी म्हणजे त्या आपल्या सगळ्या इंद्रियांना कामाला लावून, अवताला लावून तो दाहे म्हणजे तो त्या दाही इंद्रियांच्या सहाय्याने म्हणजेच त्या अवताच्या सहाय्याने तो कर्म करत असतो. कारण आपली 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, तर त्यांच्या सहाय्याने तो कर्म करत असतो. आता तिथे पुढे तेथ न्यावोच आहे ना, तेथ न्यावो आणि अन्यावो हा द्विविध साधुनी आवो उभविता न लवी खेवो कर्मभुवने. म्हणजे तो काय करतो, अशा प्रकारे आपली सगळी इंद्रिय वगैरे कर्माला लावतो आणि मग हे आपण जे कर्म करतोय हे न्याय आहे का अन्याय आहे ह्याचा विचार न करता द्विविध साधूनी आवो म्हणजे हे दोन्ही तो करत असतो. काही कर्म न्यायी असतात, काही कर्म अन्यायी असतात. आपण आपला विचार करून बघावा की आपण जे कर्म करतो त्याच्यात काही अन्याय कर्मसुद्धा घडू शकतात, अजाणतेपणे सुद्धा घडू शकतात. तर अशा प्रकारे ही काय द्विविध साधूनी आवो म्हणजे आता पुढे काय, उभविता न लवी खेवो कर्मभुवने. उभविता म्हणजे कर्मभुवन, तो म्हणजे थोड्या उपमा देत ही ओवी हे झालेली आहे. कर्मभुवन तो उभारतो म्हणजे कर्म करतो, साध्या शब्दामध्ये म्हणजे तो कर्म करतो. कर्मभुवन उभारतो. न लवी खेवो, खेवो म्हणजे ह्याचा खेव ह्याचा अर्थ म्हणजे खरं म्हणजे कवेत घेणं किंवा मिठीत घेणं, त्याला खेवो असं म्हणतोय. म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांना अवतासारखं कामाला लावून तो अशी कर्मभुवन निर्माण करतो. त्याच्या पुढची ओवी आहे, या थोराडा कीर कामा विरजा नोहे आत्मा परी म्हणसी अन उपक्रमा हातू लावी. म्हणजे हे जे काही एक मोठं एवढं मोठं काम घडत असतं की आपण किती कर्म करत असतो सगळी माणसं, तर अशी ही जी सगळी मोठी कामं घडत असतात ह्या कामाला कीर काय थोराडा कीर कामा विरजा नोहे आत्मा म्हणजे आत्मा ह्या कामांना विरजा म्हणजे यत्किंचितही तो सहाय्य करत नाही. आत्मा सहाय्य करत नाही, या कामांना सहाय्य करत नाही. म्हणजे आत्म्याचा
कर्मामध्ये तसा सहभाग नसतो हे त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून आपण आधी पाहिलेलं तुम्हाला आठवत असेल तर पहा, ज्ञान योगामध्ये आपण पाहिलेलं आहे की आत्मा काय असतो, तर आत्मा हा अनुमोदन देत असतो. अर्थ की प्रकृती कार्य करत असते, तो आपला ठीक आहे असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे त्याचं तो अजिबात सहाय्य करत नाही या कुठल्याही कामाला. मग ते न्याय असो किंवा अन्याय असो, त्या कुठल्याही कामाला तो सहाय्य करत नाही. परी म्हणसी हान उपक्रमा हातू लावी. पण आपण काय म्हणतो की म्हणजे सर्वसाधारण लोक काय समजतात की आत्मा या सगळ्या उपक्रमाला म्हणजे या सगळ्या कर्मांना हात लावत असतो, म्हणजे आत्मा हे घडवत असतो आणि म्हणून मग त्या आत्म्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो, अशी आपली जी हे आहे. तर ती कर्म घडतात प्रकृतीकडून. आपण ते सर्व खरं म्हणजे पाहिलं, मी आता फार मागे जात नाही, तो अक्षर क्षर हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्या सगळ्याची थोडी आठवण केली तर तुम्हाला हे सगळं स्पष्ट होतं. तो कसा असतो, तर पुढची ओळी बघा, तो साक्षी चिद्रूप कर्म प्रवृत्तीचा संकल्प उठी तो का निरोपू आपणची दे. म्हणजे तो कसा आहे तर तो केवळ कर्मांना साक्षी आहे. जसा ईश्वर आपल्या कर्मांना केवळ साक्षी असतो, तसाच आपला आत्मा सुद्धा आपल्या कर्मांना साक्षी असतो. तो सहाय्य करत नाही. आणि कर्म प्रवृत्तीचा संकल्प उठी तो का निरोपू आपणची दे, हा प्रश्नार्थक आहे. म्हणजे तो देईल का कर्मांना, तू असं कर तू तसं कर, असं कर्मप्रवृत्ती असं तो निर्माण करेल का? कारण तो साक्षी आहे, तो त्याच्यामध्ये पडत नाही. पुढची एक ओवी सोडून 59वी ओवी, म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची. हे आलं लक्षात ना? बहुतेक आलं असेल की हा जो आत्मा आहे तो कर्म करतच नाही आणि त्यामुळे त्याला बंदिशाळ कर्माची म्हणजे कर्माचं जे बंधन आत्म्याला खरं म्हणजे पडत नाही. त्याचं कारण असं की तो आत्मा हे काम करत नसतो. परंतु आपल्या आता म्हणून मी मगाशी फक्त थोडी आठवण केली की क्षर आत्मा आणि अक्षर आत्मा यातला फरक विसरू नका. आपला क्षर आत्मा हा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो आणि त्यामुळे तो मात्र त्या कर्मांना त्याचं सहाय्य असतं. म्हणजे प्रकृती त्या क्षर आत्म्यावरती स्वामित्व गाजवत असते. ती म्हणेल त्याप्रमाणे क्षर आत्मा हे करत असतो आणि त्यामुळे आपल्या हातून मग काही अशी अयोग्य कर्मसुद्धा घडतात. आणि मग आपण जर शुद्ध आत्म्यापर्यंत आपली प्रगती झालेली नसेल तर मग आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. शुद्ध आत्मा हा कधी कर्म करत नाही. हा फरक आपण पहिल्यापासून पाहत आलो म्हणून तो तुम्हाला समजेल असं मी गृहीत धरते की क्षर आणि अक्षर यातला फरक या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे 61वी म्हणजे पुढच्या 18व्या श्लोकानंतरची ओवी पाहतोय. 61वी जे ज्ञान. आता जरा नीट समजावून घ्या बरं का. हे जरा चांगलं आहे. एक 15 मिनटं लागतील पण आपण एवढं नीट समजावून घेऊया. आता हे जे कर्म आणि कर्ता आणि हे जे सगळं आहे तसंच ज्ञान ज्ञाता ज्ञेय याबद्दल आपल्या सामान्य लोकांच्या समजुती काय असतात हे आधी पहिल्यांदा स्पष्ट केलेलं आहे. आणि ते सांगितल्यानंतर मग पुढे हे कसं चुकीचं आहे हे सांगून खरा म्हणजे ज्ञान याचं हे
अर्थ काय वगैरे हे नंतर सांगितलेलं आहे. आता बघा, आता ही पहिली ओवी 61वी ओवी आपण पाहतोय. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. हां, म्हणजे आता हे जे 3 गोष्टी आहेत, बीजत्रय म्हटलेलं आहे की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञेय म्हणजे तसंच हां, जाणून घ्यायचं आहे आपल्याला, काय जाणून घ्यायचं आहे ते. आणि ज्ञाता म्हणजे जो जाणून घेणारा आहे तो. आणि ज्ञान म्हणजे जे काही आपण जाणून घेतो ते ज्ञान. हे ह्याच्यातून काय होतं तर बीजत्रय म्हणजे ह्या 3 गोष्टींमुळे ह्यालाच किंवा ह्या तिन्हीला बीजत्रय असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातून ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण म्हणजे त्याच्यातून कर्म निर्माण होतं. म्हणजे कसं पहा की आता समजा की ही एक गोष्ट आहे, हे गोष्ट मला पाहिजे आहे, ही वृत्ती किंवा हे काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मला ह्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. मग ते ज्ञान मी कोण करून घेतं आहे तर मी करून घेते. आणि मग ज्ञेय काय आहे तर ही वस्तू आहे ज्ञेय, ही मला जाणून घ्यायची, हे ज्ञेय आहे. आणि मग ते करण्यासाठी आपण जे काही कर्म करतो ती कर्म प्रवृत्ती माझ्यामध्ये जेव्हा निर्माण होते की हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी जी काही कर्म करायला लागते ती कर्म प्रवृत्ती ह्या बीजत्रयामुळे निर्माण होते. आलं लक्षात की ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय. आता हे 3 आधी पहिल्यांदा आपण पाहतोय. मग ह्याच्यातूनच कर्ता कर्म फार फार सुंदर पुढे त्याचं ते जोडून घेतलेलं आहे. म्हणून हे पहिल्यांदा नीट कळलं पाहिजे. जे ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आईके धनंजया करूरूप. म्हणजे हे जे 3 आहेत ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे पुन्हा व्यक्त कसं होतं हे 3 प्रकारे व्यक्त होतं. आणि त्याचं मी आता रूप करतो म्हणजे मी स्पष्ट करतो. अर्जुना मी तुला आता ते स्पष्ट करून सांगतो. आता त्याच्या पुढे एक ओवी सोडून 64वी ओवी घेते की जीवन रूपाचे वारू उपलाणे घेऊन इंद्रियाची केकाणे विषय देशीचे नागवणे आणीत जे. आता नीट हे सगळं जरा शब्द कठीण किंवा वेगळे असे आहेत पण नीट समजावून घ्या. हे जीवन नृप म्हटलंय. नृप म्हणजे राजा, जीवरूपी राजा. हां, जीवरूपी राजा त्याचं काय आहे, त्याचं वारू म्हणजे घोडा. वारू म्हणजे घोडा. त्याचा जो घोडा आहे तो घोडा कुठे जातो, घेऊन इंद्रियांची केकाणे म्हणजे तो त्या इंद्रियांच्या देशामध्ये जातो. आणि इंद्रियांच्या देशात जाऊन तो करतो काय तर विषय देशीचे नागवणे आणीत जो. म्हणजे त्या विषयांचे जे देश आहेत ह्याचा अर्थ उगीचच त्या शब्दांच्या ह्याच्यामध्ये क्लिष्टतेमध्ये पडू नका. आपण जगाच्या भोवती आपल्या अवतीभोवती पाहिलं तर हे चांगलं दिसतंय, ह्याचा वास चांगला येतोय, त्याची चव चांगली आहे असं आपल्याला जे वाटत असतं. हे विषय देश हे सगळ्या विषयांचे झाले एक देश. तर त्या विषय देशीचं सैन्य बरोबर घेऊन केकाणे म्हणजे सैन्य, केकाणे म्हणजे सैन्य. तर त्या विषय देशीचं सैन्य म्हणजे हे मला हवंय, ते मला हवंय, ते मला नको आहे, हे सगळं असं सैन्य तो जमा करत करत हा नृप आहे ना. जीव हा नृप आहे, राजा आहे. तर तो विषय देशीचं सगळं
सैन्य गोळा करतो. प्रत्येक म्हणून राजाची उपमा दिली आहे की राजाला सैन्य लागतं, तर तो असं विषय देशीचं सैन्य सगळं गोळा करतो. त्याच्या पुढची ओवी, हे असो इंद्रिय ही इंद्रियी राहते, जे सुख दुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी बोहटे जेथ ज्ञान. म्हणजे असं हे जे सगळं ह्या विषयांनी, मग ते विषयांचं सैन्य, राजाचं सैन्य आहे ना ते, मग ते ह्या देशात जातात त्या देशात जातात, तिथून लुटालूट करून काही गोष्टी घेऊन येतात. म्हणजे मग लुटालूट ह्याचा अर्थ की आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे ते आपण आणण्याचा प्रयत्न करतो, तर ही त्यांची लुटालूट आहे. ते सगळं ती अशी लुटालूट करून घेऊन येतात आणि अशा प्रकारे ही इंद्रिय राजाला सगळं ते लूटमार आणून त्याच्या पुढे टाकतात आणि मग त्याच्यातून जे सुखदुःखेसी जीवा भेटे, मग त्याच्यातून तो राजा जो आहे जीवराजा, त्याला सुख दुःख ही लूटमार काय अशी फक्त सुख देणारीच असते असं नाही, त्याच्यातून सुख आणि दुःख निर्माण होतं. आणि मग पुढे म्हटले ते सुषुप्ती काळी बोहटे जेथ ज्ञान. आता हा सुषुप्ती शब्द नीट लक्षात घ्या. जर माहिती नसेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल पण तुम्ही निराळ्या हे शिकता म्हणून, सुषुप्ती हा जो काळ आहे, सुषुप्ती काळी म्हटलंय बघा. तर सुषुप्ती कशाला म्हणतात, तर आपल्या ज्या अवस्था असतात, काही वेळेला आपण स्वप्नावस्थेमध्ये असतो, काही वेळेला आपण जागृत असतो. म्हणजे जागृतावस्था ही एक अवस्था झाली, स्वप्नावस्था ही एक आणखीन वेगळी अवस्था झाली, त्यापेक्षा आणखी एक वेगळी तिसरी अवस्था असते की ज्या वेळेला आपण इतके गाढ झोपलेलो असतो की आपल्याला स्वप्नही पडत नाही. म्हणजे स्वप्नावस्थाही नाही आणि जागृतावस्थाही नाही, असा जो काळ असतो त्याला सुषुप्ती असं म्हणतात, त्याला सुषुप्ती असं म्हणतात. आणि आज आपल्या अध्यात्मानुसार असा काळ ज्या वेळेला आपल्यामध्ये येतो, म्हणजे ज्या वेळेला आपण जागे नाही आहोत, पूर्ण गाढ झोपेमध्ये आहोत पण स्वप्न पडत नाही आहे, नाही तर स्वप्नामध्ये मग आपण काही आभास पाहत असतो, तर स्वप्नावस्थाही आपली गेलेली आहे. अशी ज्या वेळेला वेळ येते, ज्या वेळेला आपण सुषुप्ती काळामध्ये जातो, त्यावेळेला असं म्हटलं जातं की आपण ईश्वराच्या बऱ्याच निकट पोचतो. ईश्वराशी एकात्म होत नाही, लक्षात घ्या. ईश्वराशी एकात्म होणं ही आणखी पुढची अवस्था आहे. पण सुषुप्ती काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला अगदी गाढ निद्रा लागते, की ज्या वेळेला आपण जागे तर नाही आहोत पण स्वप्न पाहत नाही आहोत, गाढ निद्रेमध्ये आहोत, तो जो त्यावेळेला काही अशी नेहमीच घडत असेल असं नाही, पण काही वेळेला असं घडतं की आपण ईश्वराच्या खूप जवळ पोचतो. म्हणजे तो काळ हा आपल्या निद्रेमधला खूप चांगला काळ आहे. आणि म्हणून काही वेळेला म्हटलं जातं की निद्रा ही आपल्याला असं वाटतं की 8 तास 7 तास पाहिजे, पण खरं अध्यात्मदृष्ट्या अगदी एक 10-15 मिनिटाची निद्रासुद्धा जर अशी सुषुप्ती काळातली असेल तर ती पुरेशी असते. की जे अगदी थोर अशा श्रेष्ठ अशा पदाला पोचलेले असतात, की जसे अरविंद होते किंवा जशा मदर होत्या किंवा रामकृष्ण परमहंस होते, विवेकानंद होते, असे कित्येकांची आपण नावं घेऊ शकतो की ते अशा ह्याच्यामध्ये जात असत, की ते अशा काळामध्ये सहज पोचत असत, की स्वप्नावस्थाही नाही, जागृती नाही, पण तरी सुषुप्ती देवाच्या खूप जवळ समीप
पण देवाशी एकात्म नाही, हे लक्षात घ्या. की सुषुप्ती, खूप लोकांची ही चुकीची समजूत आहे की सुषुप्ती म्हणजे देवाशी आपण एकात्म होतो, एकरूप होतो. तसं नाही आहे. आपण एकात्म होत नाही. आपण अजून थोडे आपली व्यक्तित्व हे अजून थोडं अलग आहे, थोडं अलग आहे आपलं कारण पुन्हा आपल्याला कधीतरी जागृती येणारच आहे. तर आपलं व्यक्तित्व हे अलग आहे अजून थोडं. पण तो सुषुप्तीचा काळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि त्यामुळे एक 10-15 मिनटं गाढ निद्रा अशी सुषुप्ती काळातली ही खूप महत्त्वाची मानली जाते आध्यात्मिकदृष्ट्या. तर असं ते म्हटलेलं आहे की ज्या वेळेला ते सुषुप्ती काळी वोहटे जेथ ज्ञान, असं म्हटलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे सुख दुःख हे सगळं बाजूला राहतं आणि सुषुप्ती काळामध्ये ज्या वेळेला तो जीव जातो त्यावेळेला अर्जुना त्याला खरं ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. कारण तो ईश्वराच्या खूप समीप जायला लागतो. तर अर्जुना म्हणजे या काळामध्ये तो हे जे सगळं आत्तापर्यंत विषयांच्या देशातून आणलेल्या लुटीमध्ये त्याला जी सगळी सुख दुःख आत्तापर्यंत वाटत होती त्याच्यापासून तो अलग होतो आणि तो अशा स्थितीला जातो की त्याला हे ज्ञान होतं. आणि हे जे आहे आता पुढे पहा, तया जीवा नाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता तेची एक पांडुसुता ज्ञान जाणू. हे तर किती आता सोपं आहे ना कळायला की. आणि म्हणून मी सांगते की हातामध्ये पुस्तक ठेवा. ओवी वाचल्याशिवाय तुम्हाला हे नुसतं माझ्या तोंडून ऐकून कळणार नाही. तया जीवा नाव ज्ञाता, त्याला ज्ञाता असं म्हणतात. आणि हे जे सांगितलं मी तुला आता तेच ज्ञान हे तुझा सुषुप्तीकाली लीन होऊन ते आपण जेव्हा राहतो काही काळ त्यावेळेला अगदी काही एक क्षण जरी तसे असले तरीसुद्धा ते ज्ञानाचे क्षण असतात. आणि हे पुढे आता जे अविद्येची चिये पोटी उपजत खेवो किरीटी, आपण या ते वाटी तिही ठाई. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते केवळ म्हणजे विषयांबद्दल वाटणारी किंवा विषय जाणून घेण्याची आणि तशा क्रिया करण्याची अशा प्रकारचं ते ज्ञान नाही आहे. ते उपजत खेवो किरीटी म्हणजे आपोआप ते निर्माण होतं. म्हणजे आधी अविद्या आहे परंतु अशा प्रकारचं ज्ञान निर्माण होतं. आणि मग पुढे बघा काय म्हटले, आपुलिये धावे पुढा घालून नेयाचा गुंडा उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. म्हणजे मग काय होतं की आपुलिये धावे पुढा म्हणजे आपण पुढे आपल्या पुढे काय ठेवतो आपण तर नेयाचा गुंडा. म्हणजे गुंडा कसा असतो की तो त्याची दोरी सुटत असते आणि आपण त्याच्या मागे धावत सुटतो की ते पकडण्यासाठी. तर अशा प्रकारे आपुलिये धावे पुढा घालून नेयाचा गुंडा उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. म्हणजे आता हे ज्ञान सुषुप्तीतलं ज्ञान जे आहे ना ते मी मगाशी मुद्दाम सांगत होते की हे पूर्ण ज्ञान नव्हे. हे आपण देवाशी एकात्म होणं नव्हे. आपण थोडं समीप पोचलो आहे पण आपल्याला असं वाटतंय की आपल्याला काहीतरी खूप कळायला लागले. आणि मग असं होतं की त्या नेयाचा गुंडा म्हणजे गुंडा असाच डोळ्यासमोर आणा आणि तो असा पुढे ठेवला आहे आणि त्याची दोरी पकडण्यासाठी तो पकडण्यासाठी आपण मागून धावतोय. आणि मग काय उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते म्हणजे मागे काय पुढे तो गुंडा आहे ज्ञानाचा गुंडा आणि मागे कर्तृत्वाचं उभारी म्हणजे मी पकडणार आहे ते. म्हणजे आपल्या
म्हणजे म्हणून मी अगदी सुरुवात करताना मी तुम्हाला सांगितलं होतं, ते आठवत असेल तर बघा, की सामान्य आपल्या माणसांची ही परिस्थिती असते हां, की सामान्यतः असं घडतं की आपल्याला ते ज्ञान वाटतं, त्या ज्ञानाच्या मागे आपण धावत असतो आणि मागे पुन्हा कर्तृत्वाचा उभारी असते की मी करतोय, मी ते ज्ञान मिळवतोय, ही सगळी उभारी आहे. हे सगळं सामान्यतः घडत असतं हां. म्हणजे ह्या ठिकाणी, आणि म्हणून सुषुप्ती हा शब्द वापरला आहे, तो फार महत्त्वाचा आहे की सुषुप्ती म्हणजे पूर्णतः मोक्ष किंवा मुक्ती किंवा देवाशी एकात्मता नाही. हा फक्त थोडा क्षण असा आहे की आपण थोडा क्षण त्यात समीप आलो आहे आणि मग एकदम आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप काहीतरी ज्ञान मिळतंय आणि त्या ज्ञानाच्या मागे आपण धावायला लागतो, तेच खरं आहे असं वाटायला लागतो. त्याच्या पुढे आपण तो पुढे ते ज्ञान, मागे कर्तृत्व आणि मध्ये आपण, अशी परिस्थिती असते. आणि मग पुढे मग ज्ञातया ज्ञेया दोघा नांदणुकेचा बगा आहे ना ते, हां बगा माझी झालेली पैगा वाहे जेणे. म्हणजे ह्या ठिकाणी ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बगा. बगा ह्याचा अर्थ ज्याला आपण बांध म्हणतो ना, बांध, तर कुठेतरी बांध घालावा लागतो त्या ज्ञेयाला सुद्धा, कारण नाही तर तो गुंडा असा पुढे जातच राहणार. तर ज्ञेयाला सुद्धा आणि त्या ज्ञानाला सुद्धा कुठेतरी हे आता मी सगळं सांगते ना, एकदा घरी गेल्यावर पुन्हा वाचा आणि समजतं की नाही बघा, कारण हे तर नीट समजावून घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्याशी पुढे कर्ता कर्म कसं जोडलेलं आहे ते आपल्याला पुढे पाहायचं. तर अशा प्रकारे हे ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बघा, म्हणजे त्यात ते आपलं त्याच्या पुढे ते धावतच असतं. तर ते जे आहे त्याला कुठेतरी बांध घातला पाहिजे आणि त्या बांधापर्यंत ठाकुनी ज्ञेयाची शिव म्हटलंय बघा, शिव म्हटलंय ते, ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्थांनाव सूतसे. म्हणजे मग आता त्या ज्ञेयाला एक शिव म्हणजे मर्यादा, सीमा निर्माण होते, एक मर्यादा निर्माण होते. आणि मग ती ज्ञानाची धाव तिथे थांबते. आणि मग ज्ञानाची धाव थांबली म्हणजे खरं ज्ञान आपल्याला अजून झालेलं नाही आहे. म्हणून मग आपण काय करतो तर सकळ पदार्थांनाव सुतसे जे, म्हणजे मग आपण आत्तापर्यंत हे जे ज्ञान झालं त्या ज्ञानाने आपण काय करतो की प्रत्येकाला आपण नाव देतो की ही आहे, ही आहे, ही मी आहे. हा म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाव देतो. ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीची आयडेंटिटी आपण वेगळी करतो. हां, मला आता मराठी शब्द काय म्हणायचं, आयडेंटिटी. हां, प्रत्येक गोष्ट वेगळी. मला सांगायचं काय की प्रत्येक गोष्ट वेगळी, मी आणि ही एक नाही, अशा प्रकारची परिस्थिती. हां, हे जे ज्ञान आहे हे खरं ज्ञान नव्हे. सुषुप्तीमध्ये आपण समीप थोडं जातो पण तरीसुद्धा आपण एकात्म झालो नाही आहे. आणि त्यामुळे हे ना, मी म्हणजे मला याची आठवण होते. मी आत्ता इथेच थांबणार आहे, पण एकच गोष्ट सांगते आणि थांबते की ह्याच्यामध्ये श्री अरविंदांचा जो इंटिग्रल योग आहे त्याच्यामध्ये गेल्या वेळेला मी इंटिग्रल योगाबद्दल जेव्हा बोलले होते त्यावेळेला मी ज्ञानयोग किंवा ज्ञानमार्ग ह्याच्याबद्दल मी बोलले नव्हते, पण ह्या वेळेला मी बोलणार आहे त्याच्याबद्दल, कारण मी त्याच्यावरती वाचन केलेलं आहे आता. तर त्या ज्ञानयोगामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्ञान कशाला म्हटलं आहे, नॉलेज बाय आयडेंटिटी असं म्हटलेलं आहे बरं का. नॉलेज बाय आयडेंटिटी म्हणजे कसं की आता बघा की आता मी हिला संध्याला मी ओळखते, बरोबर आहे. ओळखते म्हणजे माझा परिचय आहे.
मला संध्या कशी आहे, काय आहे, मला थोडं ज्ञान आहे, थोडंसं मला माहिती आहे. आणखीन वर्गातले एखादे कोणीतरी असतील की ते संध्यापेक्षाही मला थोडे अपरिचित असतील, मला कदाचित नावसुद्धा माहिती नसेल, किंवा ते कशी व्यक्ती आहे हेही मला माहिती नसेल, म्हणजे ते माझ्यापासून थोडे दूर आहे. असे जर आपण दूरत्व आणि समीपता ह्याचं जर आपण अशी श्रेणी लावत गेलो तर सर्वात श्रेष्ठ श्रेणी कशाची असते, तर जी आयडेंटिटी ज्याला म्हणतात की तू आणि मी एकच आहे, असं ज्या वेळेला आपल्याला वाटतं की मी आणि ईश्वर एकच आहे. खरं उदाहरण म्हणजे ते की मी आणि ईश्वर एकच आहे, वेगळे पण नाहीच आहे. अद्वय ज्याला म्हटलेलं आहे ते अद्वयच पूर्णतः मनामध्ये ज्या वेळेला ती भावना असते, मी म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच मी, मग ईश्वराचं ज्ञान आपल्याला खरं व्हायला लागतं. ते नॉलेज बाय आयडेंटिटी, दॅट इज नॉलेज बाय आयडेंटिटी. आणि ते अरविंदांनी इतकं सुंदर स्पष्ट केलेलं आहे आणि यावेळेला मी इंटेग्रल योगामध्ये त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर हे नॉलेज बाय आयडेंटिटी ह्याचा तेच या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की तुम्ही काय करता की सकळ पदार्थ नाव सुतसे, म्हणजे प्रत्येकाला हिला वंदना म्हणतात, हिला हे म्हणतात मंजिरी म्हणतात, हिला संध्या म्हणतात, असं आपण प्रत्येकाला नावाने ओळखतो. म्हणजे ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, अशा प्रकारे ओळखतो. आपण आयडेंटिफाय होत नाही, आपण त्याच्याशी एकरूप होत नाही. तसंच ईश्वराशी सुद्धा आपण एकरूप होत नाही. म्हणून ती जी सुषुप्ती हा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण समीप जातो, आपण जवळ जातो. जसं मला ही जवळ आहे किंवा मला ती जवळ आहे, पण मी एकरूप झाले. ह्यातला फरक कळला ना. ही नॉलेज बाय आयडेंटिटी मला आत्ता एकदम हे वाचताना मला त्याची आठवण झाली की इतकं सुंदर हे आहे की ज्ञान म्हणजे काय, खरं ज्ञान काय असतं, इतकं श्री अरविंदांनी सुंदर स्पष्ट केलेलं आहे की खरं ज्ञान कधी होतं की ज्या वेळेला आपण ईश्वर म्हणूनच आपण जगतो, आत्मा म्हणूनच आपण जगतो. आपण देह ही पूर्ण आपल्याला विसरच आपल्याला पडतो, त्यावेळेला आपल्याला खरं ते ज्ञान होतं. आणि हे सुषुप्ती काळामध्ये होत नाही. म्हणून तो सुषुप्तीचा काळ हा सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये असा आहे की आपण थोडे समीप जातो. म्हणजे मी आता वंदनाच्या समीप आहे असं मी म्हणू शकेन, पण मी वंदना झालेली आहे. बरोबर आहे ना. वंदनाचं आयुष्य, माझं आयुष्य हे अजून वेगळं आहे, एकरूपता आलेली नाही. हे जे आहे ती एकरूपता, नॉलेज बाय आयडेंटिटी, काय सुंदर ही कल्पना आहे ती या ठिकाणी खरं म्हणजे ह्या शब्दामध्ये सांगितली. आता तुम्ही ह्या ओव्या वाचल्या तर तुमच्या आता मी काय म्हटलं ते लक्षात येईल. आता आपण थांबूया. आपण हे म्हणतो सांडो प्रयासत्वनीरति वाडो भूता परस्परे घडो मैत्री जीवांचे विरदा